एक मोठी बातमी वरळीमध्ये सर्वात निचांकी मतदान झाल्याची माहिती आहे। वरळी जो आदित्य ठाकरेंचा या ठिकाणी मतदारसंघ आहे त्या ठिकाणी अवघं 2.86% मतदान झाल्याची माहिती समोर येते। त्यामुळे या घसरलेल्या मतदान टक्क्याचा नेमका कोणाला धक्का बसणार असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर वरळी विधानसभेचं जे मतदारसंघ आहे त्या ठिकाणी कमी मतदान झाल्याचं दिसतंय। इथं दक्षिण मुंबई मतदारसंघामध्ये वरळी, शेवडी, बायकला, मुंबादेवी, कोलाबा, मलबार हिल हे विधानसभा क्षेत्र येतात आणि त्यामध्ये वरळी ज्या ठिकाणावरून आदित्य ठाकरे निवडून आले आहेत, वरळी जो ठाकरेंचा बालेकिल्ला मानला जातो त्या ठिकाणी अतिशय कमी मतदान झाल्याचं दिसतंय। सगळ्यात कमी मतदान या ठिकाणी झालं आहे, फक्त 2.86% इतकं मतदान झालंय। वरळीमध्ये सर्वात निचांकी मतदान झाल्याची नोंद झाली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता या घसरलेल्या मतदानाचा नेमका कोणाला धक्का बसणार असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर दक्षिण मुंबई मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेचे अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव महायुतीच्या उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। पण इथला जो एक विधानसभा क्षेत्र आहे वरळी, इथं मात्र अतिशय कमी मतदान झाल्याचं दिसतंय। फक्त 2.86% मतदान या ठिकाणी झालं आहे। सगळ्यात निचांकी मतदानाची नोंद या ठिकाणी झाली आहे पहिल्या 2 तासांमध्ये। त्यामुळे या ठिकाणी आता नेमका कोणाला धक्का बसणार आणि इकडचे मतदार कोणाला निवडून देणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। दरम्यान ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात ही जी टक्केवारी आहे ती कुठे कशी राहिलेली आहे। कल्याणमध्ये 5.39%, उत्तर मुंबईमधून 6.19%, तर उत्तर मध्य मुंबईमधून 6.01% मतदान झालं आहे आणि मुंबई उत्तरमध्ये 6.83% इतकं मतदान झालं आहे। राज्यामध्ये 9 वाजेपर्यंत 6.33% मतदान झालं आहे। तर राज्यातली ही टक्केवारी जे 13 लोकसभा मतदारसंघ जिथं आज मतदान होते तिथं सकाळी 9 वाजेपर्यंत पहिल्या 2 तासात किती मतदान झालंय, किती टक्के ते आपण या ठिकाणी बघू शकतोय। मुंबई उत्तर पश्चिम मध्ये 6.87%, तर मुंबई दक्षिण मध्ये 5.34% मतदान झालंय आणि मुंबई दक्षिण मध्ये या ठिकाणी 7.79% मतदान झालं आहे। तर नाशिक मध्ये 6.45% मतदान झाल्याची माहिती समोर येते। आतापर्यंतच्या आकडेवारीवरून मुंबई दक्षिण मध्ये या ठिकाणी जास्त मतदान झाल्याचं दिसतंय। दरम्यान पालघर मध्ये सगळ्यात जास्त 7.95% मतदान झालं आहे। तर ठाण्यामध्ये 5.67% मतदान झाल्याची माहिती समोर येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।